पंजाबमध्ये IIT, IIM, एम्स उभे केले असा दावा संजय राऊत करतात. पण संजय राऊत काँग्रेसच्या 60 वर्षाच्या काळामध्ये जेवढे IIT, एम्स किंवा अत्याधुनिक संस्था होत्या त्याच्या 3 पट जास्त संस्था गेल्या 12 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केल्या. 60 वर्षात काँग्रेसच्या सगळ्या लोकांना जेवढं जमलं नाही तेवढे एम्स, IIT पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी गेल्या 12 वर्षात केलेत. संजय राऊत त्यामुळेच मोदीजींना या देशातल्या जनतेनं 3 वेळेला निवडून दिले. तुमच्या खासदार निधीतून एक कवडी देखील खर्च केली का एकदा महाराष्ट्राला सांगा. 25 वर्ष तुम्ही राज्यसभेचे खासदार आहेत. एक संस्था उभी केली, एक चांगला रस्ता उभा केला, एक मैदान उभं केली, एक शाळा उभी केली, याचा आधी हिशोब द्या. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी 12 वर्षामध्ये नवा भारत घडवलाय. तुम्हाला तो कळणार नाही. काँग्रेसचं तोंड फाटेपर्यंत कौतुक करताना जनाब संजय राऊत कुलगुरूंचा अपमान करतात, महाभारताचा अपमान करतायत. संजय राऊत तुम्हाला मतांसाठी आता महाभारत प्रिय नाहीत तर मुघल प्रिय झालेत. तुम्हाला औरंगजेब प्रिय झालायत. तुम्ही महाभारताच्या काळातील गौरवशाली इतिहासाचा अपमान करतायत आणि ज्या काळ्याकुट्ट मुघलांनी हिंदूंवर अत्याचार केले, औरंगजेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांना त्रास दिला, त्यांचा उदो करतायत. परंतु एक लक्षात घ्या, हिंदू धर्मग्रंथाचा, महाभारतांचा, कुलगुरूंचा, इथल्या शिक्षण व्यवस्थेचा, महाभारतकालीन शिक्षण व्यवस्थेचा अपमान तुम्ही करणार असाल तर या देशातला हिंदू तुम्हाला कधीही माफ करणार नाही. तुम्ही आता मुघलांचा, औरंगजेबाचा उदो करणारे झालात, हे पुन्हा एकदा लक्षात आले. परदेशामध्ये जाऊन भारताची बदनामी कोण करतंय हे एकदा संजय राऊतांनी राहुल गांधींना जाऊन विचारलं पाहिजे. ज्या पद्धतीनं राहुल गांधी सातत्यानं विदेशामध्ये जाऊन भारताची बदनामी करतात आणि महिनाभरातले 15 दिवस परदेशामध्ये जाऊन राहतात, त्याबद्दल आधी राहुल गांधींना जाब विचारा. कुणाचीही मुलं परदेशामध्ये शिकत नाहीत. भारतीय जनता पार्टीच्या अनेक मंत्र्यांची, मुख्यमंत्र्यांची मुलं ही भारतामध्ये शिकतात. संजय राऊत, तुमच्या मालकांची मुलं कुठं शिकतायत? राहुल गांधी परदेशामध्ये जाऊन भारताची बदनामी का करतात याचा जाब एकदा काँग्रेसला आणि राहुल गांधींना विचारा आणि मग भारत